हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी आज आलो घरी, डायरेक्ट शेतावरच आलो. आणि वाडी तर मेली आमची, तरी पण मुलं आहेत, पाणी पिणी दिलाच नाही, ते मुलं मेली सगळी वाडी. ना आई तिकडे बाता करायला लागले, ना भाऊ पण आलाय, ना मुलं उपटलं. दाखव कसं, हे बघा तर मस्त खायला लागला. मुलं उपटून उपटून 3-4 आहेत ते. ना रे धर ना, पकड. ते मुलं नाही पकड तर काय सांगायचं याला ना, काय नाही. तर चला काय काय दाखवतो. एक भाजीची गवार पण भेटल, तर ती पण खुडाय सांगायला लागला याला. तर आता पाहू. लागला आहे मुला खायला. शालत जास्त का नाही रे, ते आमचा शालत नाही जाय पोऱ्या. पहा माकड असा खायला लागला आहे. नाही आणि मुलं खाण झाले याचं. तिकडे लागले आहे बाता कराय. मी आलो आहे तरी एकदा पण आवाज नाही दिला का काय नाही, बातातच मिटलेला आहे. नाही तिकडे लागला आहे पाईपलाईन जोडा एक माणूस. तर लागली आई भाऊला ओरडायला. भाऊनी याला कोहजकीला दाखवला. त्याची मुळे कोहजकीला कसा दाखवतो दाखव रे एकदा परत. तर आमच्याकडे असा कोहजकीला दाखवते. तिकडनं दाखव ना. हां हां भाऊ कोहजकीला. आता त्याला बाबूला कोहजकीला असा आमच्याकडे दाखव. डोंगर बारीक पोरांना असा. आता असा उचलला त्याची मुलं. भाऊ आई ओरडली ना. वाडगोबा आला आहे आमचा बैला चारा आहे. तर भाऊला याला आमचे भाऊला लोक कमेंट करून समजावा जरा, युट्यूब वाले हो याला ताडीचा नाद ना तो आहे. तर किती समजावा. कुठाहीच पाहिजे असं ताडी पेत त्यांना कुठाहीच पाहिजे. तर तर राजा कोण राजा आहे, तर डोंगरेवरचा राजा आहे. तर कुठू नको नाही तर तुझा बदनामी करून टाका. कोण राजा आहे तर एकदा भेटून जावा. सावरा पाचूधरा घरी आमचे. तर प्रकाश भाऊसला नाही तर मला भेटून जावा. धीरज बोंड येऊन ना विचारा ना, मला भेटून जावा. नंतर कुठं आमचे भाऊला कोणतं राजा बोंड आहे तर राजा तिकडे आहे दापचर इथला. तर कुठायला निघलाय तर सांगा. तर व्हिडिओ बघा आणि मला येऊन भेटा. कोणाला काय तकलीफ असेल तर. ना दादा इथं लागलाय किड काढायला, शोधायला लागलाय. काय भासला तर त्याला उद्यापर्यंत यो बोलत नाही. यो मुका दादा आहे आमचा. तो आज जात होता कामावर, आज त्याचा अर्धा दिवस झाला हवा. काय कराय तर ते कोस तो इष्टीत नाही आला ना. बस निघत तर इष्टी गेला. कुठं गेला तो. वायर तुटलेला आहे. हात लावला असतं आकडा टाकून आला असणार होतो. तर त्याचा स्क्रू भासला आहे, पण तो काही सांगत नाही. चढत नव्हता, शाळेत जात नव्हता. तर धरून ना पकारड तरी नेम चढवत तरी नाही ना. आता सांग उचलून असेल सांग. आता इटा थाप. पहिला पुस्तका थापतात, आता इटा नाही थापता. आईचा इकडं उडीद बिडीद पका झालाय. कोण नाही बोट लावत. कोणी नाही तर काय आता ते हिंचा तर सांग जुनाच आहे. पक्के हे मग सांग डाल उडदाची आया डाल उडदाची नंतर उडदाची डाल पाहिजे आले ना. आता बुदला खाजून दाखवत आहे. हा कसा हसत आहे. बोते तर ही सांगत असतं तर बुधला सांगते लोक खाते हो ना. जुना बुधला तर आपल्याकडे बुद्धा सांगत बुद्धाच सांगत तो या. तर पहा असं आई कुठं घेऊन चालली उडीत. आईच्या हातात मोबाईल. आता डिजिटल आई झाल्या. एक हातात मोबाईल ना एक हातात काम. असा नाही बारीक बारीक पोशी विहिरीवर चुकून मागशी पडलं तर पहा. तर बाबा तिथंच काय तरी काही सांगण आहे. बाबा मी सांगला तर लगेच बाबा ओरडायला लागला. ते घाबरलं. यो नाही घाबर. तुम्ही तर दणकाशिवाय माराच नाही ते पोरांना. बॉम्बिल असं करून ठेवेला हा लितालच. आईशनी लावला भासून. नाही त्यांची कुली नाही बुली होती मोरडिली जशी. काय ते उन्हात हिंडती तर ते सवय घेते उन्हात हिंडायची. सारी माणसा येत तर कशी काय ती त्यांना उन्हात हिंडवं नाही. भांडत धोरण भांडत ते मोरडिले असं. कोण झालं? 哎，看到错哪还是？ उपासलं? 哎， कोण झालं? 哎， उपासलं?
तर यांची झाली हुजूत एक 72 वर्षी. त्यांना उचलून घ्यायचा ना. या मोठा तो कुठं नेऊन ठेव सुडीत? तो काय आहे त्यात? ते तर बुरकुंडी, तो कुठे नेऊन टाकस? तो शेतात. तिकडं. ते तर चला आई भुरकुंडी कशी शेतात टाकते तर तुम्हाला दाखवतो. खत आमचा गावठी खत, मग गवत नाही होत. तर चला भुरकुंडी दाखवतो. बघू उडीद आईने सगळा काढला आता इकडचा. अरे तिकडचा तो सगळा खाला, तो तिकडचा बांध असा खपवला. बरं, बांधून ठेवला आपण. एवढा तर उरला आहे. काय रे चवलीच्या शेंगा कोण नाही खाया? आज मोबाईल ठेवला का नाही? गबरे हा गेलं कामाला. पाय वालाच्या शेंगाना त्या कसा लगेच उठून आला. तर बघा अशी राख, आमची राख असते ना चुलीतली मित्रांनो, ती अशी टाकतात बघा. ज्यात गवत नाही होय ना मग हा? मग गवत नाही होत. ना खत पण तर अशी राख असली तर तुम्ही पण टाका शेतांना, मग गवत नाही होणार. आमच्याकडे दरवर्षी टाकतात राख, जमा करून ठेवतात थैलीला आणि मग असे. तर बघा ए लोका काय करत, शेकटाची बुडाशी ढीग. तीच आणून आणून टाकत. नुसतीच पहिली जमा करून ठेवत शेकटाची बुडाखाली, ना मग आणून टाकतात पाऊस जवळ लागा ना ग. ती टाकणार अशी टाकत नाही तर ती आलती करत ती द्यायला माहीत तोच टाकू नाही तर त्याचा मशी काही उपयोग नाही का. पण याचा फार उपयोग होईल. तू चूक लागला. काय घेतेस? हा? काय कोण तू? नवडी उडीद आहे तिकडे? यो हा, एवढ्या शेंगा किती पडलेल्या आहेत. शेंगा नाही ते जागेवर मोठे असणार नाही याचा हात कशाला एवढं घाण रे? तेच हाताखाली खातो. दाखव हात. त्याला विचार ना. कशाला रे? जा ना धू, एवढं घाण हात आहेत ना. तर ती कोलशी निघूत आली ना घरात ठेवलेली. कशाला कोळशी फोडशा? तर मग असा मोठा आम्ही वाढलो का तुला टांगून. हे घाबरतो आतापासूनच पोरांना. पासूनच त्याला पोरांना घाबरवायला लागते. हा दम देत ते मला. दम देत. दोघाही जण. ना रात्री जर बांधून ठेवला तुला तर तर त्यांना खाऊ खाय पैसेच नाही कोणी द्यायचा ना रे. काय नाही मम्मीच नाही द्यायचा त्यांना. देतील ना कोणी कोणी मग तो बांधून ठेवून पैसा बांधून ठेवून मग खिशातची पैसे घेऊन पलन पालीस. पहिली कोणी त्यांनी विचार चालू केलेला. हा तुझं भूक लागेल ते उडदाच्या शेंगा खाय. उडीद जास्ती उडदाच्या शेंगा खायच्या नाही, गॅस होत आहे. ताई लागले आता शेंगा शोधायला पडलेल्या त्या नाही. आणि बघा चवलीची शेंग घेतली. आया इकडे ना इकडे ये माझ्या जोडीला काढून लागा. ये ना दुपारचे पैसे दे ना कनेरी करून दे. हे बासताना चमार खाया. आता हातात त्याला ठेवायला पचत राहत. ए बघ इथं किती मोठा योग घे. कडंगल घेऊन आलं दोन माणूस आमचं उरमला. तो पाळला. फोडलास ना? अभिनी फोडला. फोडला वाजता परत नेऊन द्या सांगा ना, नवीन आणाय सांगा. नाही फोडे दा यामन पडला, नरम झाला. आम्ही अशी नाही खात. तुलनी बरं आणला ना तुम्ही पापडला. जाईला नाही जा जायला आण घरा. ना, हात धवून ये होतो तोंडात ना तो टाकायच ते. हाव तर चला मग घरा. दादा हिंचे हवा नाही ला. जा रे दादा हिंचेतला का फोडू. शी घाणेरड्या तोंडात बोट टाकतो. हात एवढं ये ना कोळशीचं. जा हात पण धुवून ये. असं तोंडात नाही टाकायचं हात. ते एवढा उपटून झाला. मी पण थोडाफार हातभार लावला. मग आता आई घरा गेला असा मला तर जाणं तसा बोलतोय. नको उपट नाही तर फोड ना. थोडा तो गेला सा आणा गेला. ये रे नाही तर ये फोड. पण बरोबर येत ना काय मग कडांगल ना फोडला का काप चिरा करता करता काला होय. कोण हाते जा दादा सिंची जा अमितचे जा. सांग मनीला मागला आहे. हाव
आता आमची हुरूम चालू आहे तर भाऊ लागला आहे कडिंगल कापाय. मी या, मग घेऊ का या? हं? ये कोण मी घे ना आता, तुला काय कोण नको सांगतो. ठीक आहे तरी सांग. मोठी आहे, मी काय सांगू तुला. मला का हरकत वाटला, चिकट्या वाटलास मला कडिंगलसाठी. मी तुला सांग का नको घेऊ का. चिकट्याचं मी नाही चिकट्याचं ते पोसी काय चिकटे नाही तो मला विचारतो कारण मी या घेऊ का, तर घे ना मला सांगतो. चिकटे असा कोणतो काय घेऊन दे. तर लागला कडिंगल खाया, मोठ्या मोठ्या कापच्या घेईन ना. तर आता आम्ही जरा ब्रेक घेतलाय, आता आई पण आले खायला. तर चला आता कडिंगल खाऊन घेतो, मग नंतर भेटू तू आलास परत. ते नाही तर मी तर नाही हुरूम करत. मी आलो तर हुरूम हे माझी, मी आलो का आलशी वाईक फार होय. मी नाही म्हणजे जेवण दे ना मग 10 वाजता येईल. तर हे माझा एक घास खाऊन झालाय, तो याने अर्धा कपट खाला, पण याचा तोंडच मोठा कसा काय होतं. तर चला आता कडिंगल खाऊन घेतो. तर चला कडिंगल वगैरे खाऊन चला आता जला घरी चाललो मी. आईला काढू दे एवढीत, परत थोड्या वेळात भेटू काय तर. चलो बघू. आता घर येईन ते 10 वाजला का ना. तर आई घरी येईल तर चल मग कोणा कुणात काम करत चल. कोण मी हं? मी नाही अजून आलो 12 वाजवायला लागतील. तर मग काढ उडीत. ठीक आहे चल. नाही तर तुझ्या असं म्हणतो घरावर येईन ना मी लगेच येईन. घरात जाण आता थोडा वेळ बसन ना जाण.